सामना 3 षटकांचा राहील. आई चंडिका वर्सेस माणिकपूर या दोन टीमच्या दरम्यान. माणिकपूर बी वर्सेस आई चंडिका या दोन टीमच्या दरम्यान आपल्याला सामना पाहायला मिळतोय. सामना असेल भव्य महिलांच्या क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. अमितजी पाटील यांच्या कल्पक आणि कुशल नेतृत्वामुळे या स्पर्धेचं आयोजन. पहिलाच बॉल इनसाइड आउटचा फटका, एकच रन मिळेल. या एकेरीने संघाची धावसंख्या अकाउंट ओपन केलं गेलं. ऑफ द मार्क. चला आगाशी आणि बियॉन्ड बाउंड्रीज. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी यायचंय. यावेळेला चांगला फटका खेळला गेलाय. सरळ बॅटचा वापर काय असतो, प्रियाच्या बॅट मधून येईल. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. व्हॉट अ शॉट. 6 रन. पुन्हा एकदा चांगला फटका आहे आणि या वेळेला प्रियाच्या बॅट मधून बॅक टू बॅक 2 6 आणि हा 5वा लगातार षटकार. क्या बात आहे. कडक शॉट. चला आगाशी टीमचे कॅप्टन उपस्थित झालेले आहेत आणि बियॉन्ड बाउंड्रीज टीमचे कॅप्टन. या पण परफॉर्मन्स इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट. तो क्लास आतापर्यंत दाखवलाय. सदोतीस धावा झालेत. 37 रन. पुन्हा एकदा षटकारात परावर्तित करणार आहे या वेळेला सुपर बॅटर म्हणून जिची ओळख पाहायला मिळते. 43 रन झालेत आतापर्यंत. 2 बॉलचा खेळ झालाय. आई चंडिका ए टीम जाऊन पोहोचते 43 रन. नो बॉल आणि इथून जर आपण पाहिलं चांगली फिल्डिंग झाले. नो प्लस 1 अशा 2 रन्स मिळतील. 2 टप्प्याने बॉल जेव्हा मात्र या वेळेला डिलिव्हर्ड होतो तेव्हा नो बॉल अंडर बॉक्स क्रिकेटमध्ये दिला जातो आणि तेच रूल्स मात्र यावेळेला अंपायर दर्शवत असताना या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर फ्रीडचा सिग्नल. 45 रन्स ऑन द बोर्ड. ऑन साईडला चांगला फटका खेळलाय. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 46. दिनेशजी आणि पप्पू अंपायर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप चांगली पंचांची भूमिका. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. काजलच्या बॅट मधून हवाई सफर. व्हॉट अ शॉट. $59 रन्स. 59 धावा झालेत. दुसरं षटक आणि काजल दनादन फलंदाजी. यांचं यथोचित स्वागत सन्मान. या स्पर्धेचे शिल्पकार मी अमित दादा पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण टिंकी दादा यांचं यथोचित स्वागत सन्मान. लेदर बॉल क्रिकेट नेहमीच चांगलं क्रिकेट खेळत असताना पाहायला मिळतात आणि या वेळेला आपण पाहतायत या टिंकी दादा आपलं यथोचित स्वागत सन्मान. मामा सर्वांचे लाडके अप्पा या वेळेला आपण पाहू शकतायत. प्रेरणास्थान आणि अप्पांचं एक वाक्य नेहमीच मी म्हणतो की अप्पा म्हणत असतात की सर्वात आधी माझा कार्यकर्ता आणि मायेचे उबदार शॉल. या वेळेला आपण पाहतायत चांगला फटका आणि अमित दादा पाटील यांच्या शुभ हस्ते टिंकी दादा यांचे यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करीत आहोत. थँक्यू व्हेरी मच टिंकी दादा. आपण उपस्थित झाला अमूल्य वेळ या स्पर्धेला दिला त्याबद्दल आपलं मनपूर्वक थँक्स. पन्नास धावांवर मात्र बाद झाली. अर्धशतक. काजल कॉंग्रॅच्युलेशन. ऑफ साईडला चांगली फिल्डिंग ममता मॅडम यांच्या माध्यमातून पाहायला मिळते.
या एकेरीने मात्र आपण पाहिलं तर षटक क्रमांक 3 कंप्लीट झाले, 85 धावा आणि 86 धावांचं लक्ष, 86 रन्स टू विन, 18 बॉल्स रिमेनिंग. चला यानंतर आगाशी वर्सेस बियॉन्ड बाउंड्रीज या दुसऱ्या इनिंग नंतर आपण लगेच मॅच स्टार्ट करणार आहोत. पुढील सामने हे 2 षटकांचे राहतील, याची दखल घ्यायची आहे. पुढील सामने 2 षटकांचे राहतील. अग्री समाज गटाच्या जे संघ आहेत कर्णधार, मी विनंती करेन प्लीज आपण या. अग्री दोन्ही बॅटर ॲब्सोल्युटली सुपर बॅटर म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. सामन्याला होते सुरुवात. पहिलाच बॉल वेगवान होता. एक परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून ओळखलं जातं. धन्यवाद मयूरजी पाटील, करिश्मा मॅडम, आपला थँक्यू व्हेरी मच. अतिशय चांगलं आपण श्रवण इंद्रियांपर्यंत वेगवेगळी गाणी ऐकवली, एक गोड आवाज, आणि त्यांचा मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करीत आहोत. सध्या आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या 1 वर जाऊन पोहोचली गेले. 2 बॉलचा खेळ झालाय. चांगला फटका आहे ऑफ ड्राईव्ह खेळत असताना, सरळ बॉल निघून जाईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. 2 या धावसंख्येवर तीन रन झालेत आतापर्यंत. बॅटची रुपी कट घेऊन बॉल निघून जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 4च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. 4 रन्स, 5 बॉलचा खेळ झालाय. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. संघाची धावसंख्या 5, फक्त 86 धावांचा पाठलाग करताना 12 बॉल आहेत आणि 81 रनची आवश्यकता. सेन्सिया ज्या वेळेला आपण पाहतायत बॅटिंग ट्रान्सफर आहे, तर एका साईडला आपण पाहू शकतायत मेलिस्का, सेरेना गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळते. ह्या वेळेला पहिलाच बॉल बीमर, मात्र सरळ बॉल निघून जातोय. नो बॉलच्या इशाऱ्याने 1 रन मिळेल. फ्रीडचा सिग्नल असेल. उलटाच बॉल, या वेळेला सुपर टायमिंग सेन्सियाच्या बॅट मधून मात्र येईल. फ्रीडच्या बॉलवर दमखम दाखवणारा षटकार, 6 रन. व्हॉट अ शॉट, 12 रन्स. यावेळेला नो बॉलचा इशारा, पुन्हा एकदा फ्रीडचा सिग्नल मिळेल. धावांचा वेग वाढलाय. 1+1 अशा 2 रन्स मिळतील. संघाची धावसंख्या 14. स्ट्राईक चेंज होते. 14 धावा झालेत आतापर्यंत. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना यावेळेला ऑफ साईडला खेळण्याचा दृष्टिकोन बाळगला. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 15. 15 धावा, 2 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. अजून सुद्धा 71 रनची आवश्यकता आहे. 71 रन्स टू विन. चांगला फटका आहे. ऑन ड्राईव्ह खेळत असताना मनगडाचा चांगला वापर केला होता, परंतु इथून जर आपण पाहिलं तर नो बॉल आहे का पंच? अंपायर्स नो बॉल. नो +1 डिक्लेरेशन झोन मध्ये. 17 रन्स, 17 धावा. आतापर्यंत आपण पाहिलं 10 बॉल 69 रनची आवश्यकता आहे. 10 बॉल्स रिमेनिंग अँड 69 रन्स रिक्वायर्ड टू विन. 10 बॉल 69. ऑन साईडला मनगडाचा चांगला वापर, परंतु 1च रन मिळेल. या एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 18 रन. 18, 9 बॉल आणि विजयासाठी 68 रनची आवश्यकता असेल. चांगला बॉल होता ह्या वेळेला, परंतु तेवढाच चांगला फटका सेन्सियाच्या बॅटमधून. 1 रन मिळत असताना संघाची धावसंख्या 19 रन. 4 बॉलचा खेळ झालाय. प्रथम बॅटिंग करताना काजल आणि प्रियानी जी बॅटिंग केली, पार्टनरशिप गुड. 5 बॉल 5 षटकार सुद्धा आले होते, परंतु इथे मात्र सुपर टायमिंग मेलिस्काच्या बॅटमधून षटकार आलाय. 25 रन्स ऑन द बोर्ड. माणिकपूर बी टीमची स्थिती. आता बॉल आहेत 7 आणि 7 बॉल मध्ये विजयासाठी 61 रन. 7 बॉल्स रिमेनिंग अँड 61 रन्स रिक्वायर्ड टू विन.
ऑन साईडला एकच रन मिळेल. आता 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये विजयासाठी 60 रनची आवश्यकता आहे. 6 बॉल 60. सहा बॉल 60 रन. चांगला फटका यावेळेला सेन्सियाच्या बॅटमधून स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. व्हॉट अ शॉट. क्लास टायमिंग पाहायला मिळालं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 33 रन्स ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत. अजून भरपूर दूर आहे सामना. 86 धावांचा पाठलाग करताना यानंतर आकाश आणि बियॉन्ड बाउंड्रीज दोन्ही टीम रेडी राहायचे आहेत. सामना 2 षटकांचा राहील याची दखल घ्यायची आहे. कृतिका मॅडम यावेळेला पाहायला मिळत आहेत, ज्या डॉक्टर आहेत, आणि चांगला बॉल यावेळेला, परंतु सेकंड बाउन्स यावेळेला आपण पाहिला तर 2 टप्प्याने यावेळेला आपण पाहिलं सरळ यष्ट्यांचा वेध घेतला होता बॉलने. 34 रन झालेत आतापर्यंत. 2.2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 4 बॉल आणि विजयासाठी 52 रनची आवश्यकता आहे. 4 बॉल आणि 52 रन हे सामन्याचं समीकरण. चांगला बॉल फिरवला होता, परंतु एकच धावेवर सॅटिस्फाईड. संघाची धावसंख्या 35. विजयासाठी अजून सुद्धा आपण पाहतायत 51 रनची आवश्यकता आहे. येणारे बॉल आहेत 3 बॉलमध्ये 51. हे सामन्याचं समीकरण. यावेळेला डेलिब्रेट बॉल पाहायला मिळतोय. कोणत्याही प्रकारचा ऍक्शन केलं नव्हतं. सध्या आपण पाहिलं तर आता हळूहळू विजयाचा सुगंध दरवळतोय. उलटाच बॉल होता, मात्र एकच रन मिळेल. आता फक्त फॉर्मॅलिटी बाकी राहिले. शेवटचा बॉल आणि विजयाचा सुगंध दरवळत असताना प्रतिस्पर्धी संघ आई चंडिका टीमच्या माध्यमातून विजयश्री खेचून आणला गेलाय. कॉंग्रॅच्युलेशन आई चंडिका टीम अँड हार्ड लक माणिकपूर